नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं तन्वी आणि ओमकार YouTube चॅनलवरती. तर आजचा व्हिडिओ असणार आहे म्हणजे जसं की आम्ही मुंबईमधील बेस्ट जे आमचे सी फूड रेस्टॉरंट्स होते, ते आम्ही एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओच्या एंडमध्ये आम्ही असं सांगितलं होतं की रत्नागिरीमध्ये म्हणजे आम्ही जिथे गावी जातो, रत्नागिरीमध्ये असे कोणते सी फूड रेस्टॉरंट्स आहेत बेस्ट, जिथे आम्ही सी फूड खाऊ शकतो. ते तसे रेस्टॉरंट आज आम्ही तुम्हाला सजेस्ट करणार आहोत. येस, तर ऑब्व्हियसली रत्नागिरीला जातो तेव्हा घरी तर मच्छी खातोच आम्ही, पण असे कधी कधी रेस्टॉरंट्स पण ट्राय केलेत आम्ही रत्नागिरीतले, तर ते आम्ही तुम्हाला सजेस्ट करू की जिथे आम्ही जाऊन खाल्ले आणि जिथे खूप छान मिळत असेल. आता जसं आमचं घर आहे तर आम्हाला मस्त मस्त फ्रेश मच्छी मिळतच असते. पण जर तुमचं तिथे घर नाहीये, तुम्ही ऍज अ टुरिस्ट जाता आणि तुम्ही सी फूड लवर आहात, तर तुम्ही कुठले कुठले रेस्टॉरंट ट्राय करू शकता ते हे करणं. त्याच्यामध्ये आम्ही गणपतीपुळ्यातलेही 1-2 रेस्टॉरंट टाकलेत, कारण की मोस्टली लोक मेन जे रत्नागिरीत येतात ते गणपतीपुळ्याला जायलाच येतात. तर जर तुम्ही तिथे कुठे स्टे करत असाल तर तिथले पण 1-2 आणि ते आमचे खूप फेवरेट आहेत. सो ते रेस्टॉरंट्स आम्ही टाकलेत. तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर नंबर 5 आहे आपला कोरल रेस्टॉरंट अँड बार, जे आहे गणपतीपुळे आरेवारे बीचच्या इथे, आणि खूप छान रेस्टॉरंट आहे. हा एकदम एंडलाच ठेवून, म्हणजे आम्ही उलटा रँकिंग चालू करतो. 5, 4, 3, 2, 1 जो टॉप आहे तो आम्ही सर्वात लास्टला घेतो, ऑब्व्हियसली तो आमचा खूप फेवरेट आहे. तर हा नंबर 5 ला ठेवण्याचे रिझन हे आहे की जर तुमचं खूप चांगला बजेट असेल आणि तुम्ही तिथेच अभिषेक एक छान छान रिसॉर्ट पण आहेत गणपतीपुळ्याला, किंवा ऑन द वे जाताना आरेवारे बीच लागतो, जो खूप फेमस बीच आहे. आमचा जर आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल, प्लेसेस टू व्हिजिट इन रत्नागिरी, तर तो नक्की बघा. तिथे आम्ही खूप डिटेलमध्ये सांगितलंय की रत्नागिरीला तुम्ही कुठे राहू शकता, कुठे फिरू शकता. तर गणपतीपुळ्याला ऑन द वे जातानाच खूप खूप सुंदर रेस्टॉरंट आहे. जर तुमचं खूप बजेट चांगलं असेल तर 5,000 वगैरे याच्यामध्ये तुम्ही राहू शकता. तसं जर तुमचं खाण्याचं पण खूप छान बजेट असेल, तुम्ही जर कपल गेला असाल, तर हे जे रेस्टॉरंट मी सांगितलंय कोरल रेस्टॉरंट अँड बार, ऑब्व्हियसली रेस्टॉरंट अँड बार मध्येच सगळं, तर की जर तुम्ही अल्कोहोल पीत असाल नसाल पण तरी पण तुम्हाला एक छान सनसेट एन्जॉय करत एक छान डेट प्लॅन करायची असेल तरी पण तुम्ही जाऊ शकता. फॅमिली सोबत पण तुम्ही जाऊ शकता. तर हे थोडं फॅन्सी रेस्टॉरंट आहे, पण सी फूड पण इकडे छान मिळतं. पण सी फूड बरोबर हे थोडं मल्टी क्युझिन रेस्टॉरंट पण आहे, पण त्यातल्या त्यात थोडंसं डेट आणि सी फूड वाईब्स आणि सगळं एन्जॉय करायचं असेल तर दिस इज अ बेस्ट प्लेस. आणि हे थोडं बजेट जर इथे जात असेल तर इथे बजेट खूप, कारण की थोडं महाग आहे, जसं की थोडं सनसेट वगैरे एन्जॉय करत एक, त्या लोकांनी त्यांचे रेट्स पण तसेच ठेवले. सो येस, हा आहे नंबर 5 आपला रेस्टॉरंट. तर नंबर 4 वरती आम्ही रेटिंग केलेलं आहे आदित्य खानावळ. तर आदित्य खानावळ हे गणपतीपुळे मंदिराच्या जस्ट बाहेरच आहे. म्हणजे जसं की तुम्ही गणपतीपुळे मंदिराच्या जर बाहेर आला, तिथे प्राचीन कोकण करून आहे, म्हणजे कोकणाची निर्मिती झाली कशी, त्या लाईनीमध्येच हे खानावळ आहे. बेस्ट खानावळ आहे, म्हणजे एकदम पूर्ण घरगुतीच पूर्ण सगळं खायला भेटतात. ठीक आहे. आणि थाळीची स्टार्टिंग रेंज पण 600 ते 700 पर्यंत आहे. पण म्हणजे ते सी फूड जे आहे त्याला टेस्ट एकदम भारी आहे. म्हणजे एकदम जसं बोलतात ना की चुलीवरचं जसं जेवण जर तुम्हाला खायचं असेल रत्नागिरीमध्ये जाऊन, तर हे जी खानावळ आहे म्हणजे नक्की तुम्ही ह्याला व्हिजिट केलीच पाहिजे. अशी ही खानावळ आहे. आणि गणपतीचं म्हणजे जसं की आपण विचार करतो की ते गणपती मंदिरामध्ये जायचं आणि तसं आपण नॉनव्हेज खाऊन जाणार. तर तुम्ही आधी दर्शन घ्या. दर्शन झाल्याच्या नंतर बाहेर आल्याच्या नंतरच हे खानावळ तुम्हाला भेटेल. आणि जसं की आपण बाहेर गेल्यावरती विचार करतो ना की हॉटेलमधलंच आहे हे. हॉटेलचं एक टेस्ट वेगळी झाली आणि जे घरामध्ये घरगुती जेवण बनतं त्याची टेस्ट वेगळी झाली. तर घरातल्या जेवणाची जर तुम्हाला टेस्ट करायची असेल तर ह्या खानावळला तुम्ही नक्की व्हिजिट करा. म्हणजे कॉम्प्रोमाइज करण्यासारखी काहीच गोष्ट नाही ह्या खानावळमध्ये. येस, अगदी ओमकार बोला त्याला मी लिटरली सहमत आहे, की म्हणजे बाहेर राहून आपल्याला असं वाटतं की ऑथेंटिक मिळेल की नाही, पण ही प्लेस आहे की जिथे डोळे बंद करून तुम्ही जा. आम्ही कधी कधी फक्त जेवायला जातो तिथे, असं ड्राईव्ह करत की चल कंटाळा आलाय किंवा घरी नाही जेवायचंय, किंवा तर आम्ही ड्राईव्ह करत गणपतीला फक्त जेवायला जातो.
येस, तर नंबर 3 आहे आपला रेस्टॉरंट हॉटेल आमंत्रण. हे खूप फेमस रेस्टॉरंट आहे. आय गेस सेलिब्रिटी वगैरे पण एवढे नाही, पण जाऊन तिथे खूप युट्यूबर्सनी वगैरे पण हे केलं होतं. तर आम्ही ते रील्स बघून आम्ही तिथे गेलो होतो. जेवण पण खूप छान आहे. क्वांटिटी, क्वालिटी वाईज पण खूप छान आहे. पण आम्हाला हे थोडं कंपॅरेटिव्ह फक्त थाळी सिस्टम जिथे-जिथे आम्ही खाल्लंय किंवा रत्नागिरीत पण जिथे खाल्लंय त्यापेक्षा आम्हाला हे थोडं कॉस्टली कॉस्टली वाटलं. वाटलं. की जिथे स्पेशल प्रॉन्स थाळी ₹800 आणि कंपॅरेटिव्ह क्वांटिटी जी येते ती आम्हाला तेवढी आहे. पण चव उत्तम अप्रतिम आहे. आहे. अप्रतिम चव आहे. फक्त प्राइस वाईज आम्हाला थोडं ₹100-200 जास्त वाटले त्या हॉटेलचे. पण जेवण एक नंबर आहे. जर तुम्ही फक्त फूड टेस्ट करता, मी तुम्हाला नक्की त्यांची स्पेशल प्रॉन्स थाळी तुम्ही नक्की नक्की ट्राय ट्राय करा. करा. खूप सुंदर आहे. त्यांचा प्रॉन्स पुलाव पण खूप छान आहे. आणि एक मला तिथे आवडलं, की तिथे खूप थाळीमध्ये व्हेरिएशन्स दिलेत हो. त्या लोकांनी, हं. की म्हणजे प्रॉन्स थाळीमध्ये स्पेशल प्रॉन्स थाळी, मग त्याच्यामध्ये स्पेशल तुम्हाला फ्राय प्रॉन्स येणार, करी येणार किंवा थिक ग्रेव्ही जी असते तसं येणार. सो मच्छीमध्ये पण त्यांनी केलं. तिसऱ्या थाळी, तर त्यांच्याकडे थाळीमध्ये खूप व्हरायटी ऑफ व्हरायटीज आहे. ऑप्शन आहे. त्यांची एक थाळी अशी पण आहे, की जिथे तुम्हाला सगळ्या प्रकारचं सी फूड ट्राय करता येतं. ती थोडी मोठी आणि ती थोडी महाग आहे. पण जर तुम्ही पूर्ण अशी फॅमिली जाताय आणि तुम्हाला जर हं. सगळ्याची चव घ्यायची आहे, तर ती थाळी तिकडे खूप बेस्ट आहे. तिथे जर तुम्ही 2 माणसं जात असाल, तर ₹1500 ते ₹1700 तुम्ही पकडूनच चाला. जे हो. कंपॅरेटिव्ह आम्ही बाकीचे सांगितले, ते तिथे ₹1000 काम होईल. जे आधी आदित्य खानावळ आहे तिथे तर आय गेस ₹1000 मध्ये 2 माणसांचं जेवण आरामात होतं. हं. फक्त जे नंबर 5 वालं हॉटेल होतं ते जसं मी तेव्हाच तुम्हाला मेन्शन केलं, की ते खूप कॉस्टली आहे कॉस्टली आहे. आणि तिथे थाळी सिस्टम नाहीये. नाहीये. सो नंबर 3 हॉटेल आमंत्रण, म्हणून आम्ही हॉटेल आमंत्रणला नंबर 3 वरती ठेवलंय बिकॉज ऑफ थोडा कॉस्टिंग रेंज, पण टेस्ट वाईज तो थर्ड नंबर, टॉप 5 मध्ये थर्ड नंबर तर डिझर्वच डिझर्व्ह करतो. आहे. लाइक फॉर शुअर. तर नंबर 2 वरती आम्ही रेटिंग केलेलं आहे मसाला किचन. मसाला किचन हे रत्नागिरीमध्ये म्हणजे मांडवी नावाचा एक प्लेस आहे. त्याच लाईनीमध्ये आहे. समुद्र व्ह्यू येस. बघायला म्हणजे भेटेल बसला की तुम्हाला. तुम्हाला समुद्र समोर समुद्रात दिसतो. समोरच येस. दिसतो. आणि ह्यांच्याकडे पण सेम थाळी सिस्टम आहे. थाळीमध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटी पण आहेत तुम्हाला. जसं म्हणजे आम्ही गेलो होतो तेव्हा आम्ही फॅमिली पूर्ण गेलो होतो. जिथे आम्ही याह! रत्नागिरीमध्ये जातो आणि एक मित्र आहे म्हणजे आमच्या दोघांचा खास मित्र आहे तो पण होता सोबत. आणि तिथे गेल्याच्यानंतर त्या मित्राने माकुळ थाळी मागवलेली, मी सुरमई थाळी मागवलेली. ॲज युजुअल. तन्वीने पापलेट थाळी येस. मागवलेली. तर गोष्ट अशी झाली की पापलेट त्यावेळेला फ्रेश भेटला नव्हता. म्हणजे जो थाळीमध्ये पापलेट आला होता, म्हणजे तो कसं होतं, फ्रेश नव्हता सगळ्यांनी भेटला. खूप जण गेलो, तर आम्ही हां. सगळ्यांनी वेगवेगळी थाळी, जसं दीदीने आय गेस सरंगा थाळी घेतलेली. हां. सो सरंगा आमच्या गावी जो हलवा इथे आपण बोलतो, तर रत्नागिरीला त्याला ते सरंगा बोलतात. तर हं. तिने सरंगा थाळी घेतलेली आणि जीजूने प्रॉन्स थाळी प्रॉन्स थाळी घेतलेली. घेतलेली. तर ऑब्व्हियसली आम्ही सगळ्यांनी एकत्र आम्ही एकमेकांचे टेस्ट करत होतो. बरोबर. तर दीदी आणि जीजू यांच्याकडे आम्ही रत्नागिरीला जातो, तर ते तिकडचे असल्यामुळे जीजूला पटकन कळलं, की हा फ्रेश फ्रेश नाहीये. नाहीये. कारण की आम्ही मुंबईला कधी तर इतकं पटकन आम्हाला लगेच खाल्ल्या-खाल्ल्या जाणवतं. इतका पण असा वाईट नव्हता तो, की अगदीच हे हां, नाही. होता. आणि पण मुंबईमध्ये थोडा भेटून कोणत्या मच्छी भेटतात. येस. सुरमई भेटते, त्याच कोळंबी झाली, बांगडा झाला, या एवढ्याच मच्छी हां, आणि हां. गावातला म्हणजे समुद्रकिनारी जे लोकं राहतात त्या लोकं मच्छी एकदम वास घेतल्या-घेतल्याच कळते फ्रेश कळते. आहे की हां, नाहीये, तर त्याने असा टेस्ट प्रकार. केली, तर त्याला हो. थोडं वाटलं, की थोडा तो फ्रेश नव्हता. तर त्यांना कशी सवय झाली आहे, की मच्छी एकदम फ्रेश, की फ्रेश. तिथे जिथे आम्ही राहतो तिथून जो बंदर असतो किंवा काय बोलू शकतो आपण त्याला, जसं आपल्या इथे भाऊचा धक्का आहे, तसा हां, तो मच्छी मार्केट तिथून खूप जवळ, तर अगदी फ्रेश मच्छी मिळते. भेटतात. तर त्यांना ती खायची सवय झाली. इथे मुंबईला कशी आम्ही थाळी ऑब्व्हियसली फ्रोझनच मोस्ट ऑफ फ्रोझन मच्छी असते, भेटतात. तर आम्हाला एवढं काय वाटलं नाही. पण जसं त्यांनी अड्रेस केलं, हं. अ, की मच्छी फ्रेश नव्हती, तर पुढचं तुम्हाला ओंकार नीट समजावेल, की काय झालं. तर ती म्हणजे जसं की आम्हाला कळालं की मच्छी फ्रेश नाही, तर त्यांनी जी थाळी आहे ती पूर्ण उचलून फ्रेश थाळी म्हणजे प्रॉपर एकदम फ्रेश जो म्हणजे आय थिंक त्याच दिवशी जो आला असेल मच्छी मासा. हां. मासा,
तर ती फ्रेश मच्छी त्यांनी फ्राय करून दिली दिली. आम्हाला. मग त्यांनी विचारलं की हेच पाहिजे की दुसरा पण दुसरं ऑप्शन पाहिजे विचारला की अजून. ह्याच्या व्यतिरिक्त पण हो. काय असेल तर आम्ही देऊ शकतो. तर आम्ही म्हटलं की बाकी ज्या नाही आम्ही हेच द्या. ऑर्डर केल्या होत्या ते तर प्रॉपरच होतं. त्याच्यामध्ये काही डाऊट नव्हता. फक्त ती एकच मच्छी अशी होती की येस. ती फ्रेश नव्हती. बाकी तर सगळं प्रॉपरच होतं. आणि म्हणजे प्राइस वाईज पण एकदम हो. म्हणजे 450-500 अशा रेंज मध्येच होते आणि मेन म्हाकुळ आम्हाला खूप आवडले. खूप आवडली. म्हाकुळ म्हणजे आपलं स्क्विड हो. जे असं राउंड राउंड येतं आणि ते त्यांनी छान फ्राय करून दिलं होतं आणि फ्रेश होता. म्हणजे मोस्टली त्यानंतर तिथे मी म्हाकुळ खाल्ला आणि त्यानंतर मी मुंबईत पण 1-2 ठिकाणी खाल्ला ना, तर तो मला खूप असा च्युइंगम सारखा, चामट असा लागला. रबर सारखा लागत होता. फ्रेश नसेल म्हणून असेल कदाचित किंवा तो नीट कुक झाला नसेल म्हणून. पण जो तिकडचा म्हाकुळ तो लिटरली खूप फ्रेश होता आणि ते फ्राय केल्यामुळे ते खूप छान दिसत छान होतं. होता एकदम. सो तिकडचं म्हणजे तसं बघायला गेले की त्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही सगळं ट्राय केलंय. पूर्ण फॅमिली गेले त्यामुळे व्हरायटी ऑफ गोष्टी आम्हाला टेस्ट करता आल्या आणि फॅमिलीसाठी तर इट इज अ बेस्ट. बेस्ट आहे. आणि सी फूड पण खूप छान आहे आणि त्यांची सर्व्हिस पण खूप खूप छान आहे. चांगली आहे. सो लिटरली दिस हॅज टू बी नंबर 2. अँबियन्स पण भरपूर चांगलं आहे. म्हणजे जुना अशा घराचा लुक देण्याचा त्या लोकांनी हो. प्रयत्न केलेला आहे. येस. हो. म्हणजे झोपाळा आहे तिकडे आतमध्ये आणि परत लाकडी असा लाकडी मोठा. मोठा झोपाळा आहे. पितळाच्या म्हणजे ताटं आहेत, चमचे आहेत, ग्लास आहेत. असा सगळा जुना लुक देण्याचा अँबियन्स एक खूप छान आणि असं चिऱ्याचं पण असं ते हां. पूर्ण असं रस्टिक लुक त्यांनी द्यायचा द्यायचा प्रयत्न केला आणि केला. खूप छान वाटतं अँबियन्स. फूड, अँबियन्स, सर्व्हिसला 10 on 10. सो दिस हॅज टू बी नंबर 2 किंवा टॉप 2 ह्या टॉप 5च्या लिस्टमधला. एक्झॅक्ट. सो आपला नंबर 1 रेस्टॉरंट आहे. सो नंबर 1 म्हणजे विचार करा तो आमचा दोघांचा सर्वात फेव्हरेट आहे. टेस्ट, फूड, सर्व्हिस सगळ्यामध्ये. तो आहे मत्स्यम आणि मी तुम्हाला गाईज सिरियसली सांगते, इट इज वर्थ. हा थोडा रत्नागिरी सिटी पासून थोडं लांब आहे हे, म्हणजे जास्त नाही पण थोडंसं लांब आहे. एक सिटीमध्ये असं नाहीये. जसे 2 गणपतीपुळेचे सांगितले ते थोडं लांब आहे. पण इथे स्वप्नील जोशी, सुकन्या ताई सगळे असे खूप सारे मराठी, हिंदी ऍक्टर्स येऊन गेले. त्यांनी लिटरली अशी वॉल ऑफ फेम बनवले की जिथे कोण कोण येऊन गेलेत. आणि तिथे अजून एक गोष्ट मला खूप आवडली की तिथे त्या लोकांनी असा हे ठेवलाय, ढोल ठेवलाय. तर जर तुम्हाला जेवण आवडलं तर नक्की तो जाऊन ढोल वाजवा. आम्ही पण तो ढोल वाजवलेला कारण की आम्हाला खरंच खूप तिकडचं जेवण आवडलेलं. आणि तिथे जेवायला ऍक्च्युली आम्ही गेलो होतो तर असं झाला विषय की सुरमई खाऊन आम्ही कंटाळलो की मुंबईला पण आम्ही तेच खातो. मोस्टली जिथे हॉटेलमध्ये जातो तर ह्याला सुरमईच खात असतो. तर आम्ही त्यांना विचारलं की फ्रेश कुठली मच्छी आहे तुमच्याकडे? तर त्यांनी, आता मला सिरियसली आठवत नाही, पण त्यांनी कुठली तरी खाडीतली इतकी सुंदर मासा त्यांनी सांगितला की तो फ्रेश आलाय तर तुम्ही तो ट्राय करा. तर कारण की आम्ही सुरमईच बोलणार होतो, पण मी नंतर बोलते की यार ओंकार आपण नेहमीच सुरमई खातो तर आपण विचारूया ना की काय तिथे मिळतं. आणि तो लिटरली असा एवढा मोठा मासा त्यांनी असा म्हणजे त्याचे पीसेस होते केलेले, पण तो तसाच त्यांनी पूर्ण फ्राय करून मसाला फ्राय, रवा फ्राय पण नव्हता. नॉर्मल मसाल्यामध्ये फ्राय करून त्यांनी आणला होता आणि तो फ्रेश असल्यामुळे तो इतका भारी लागत होता की मी काय सांगू. आणि तो एवढा मोठा मासा असल्यामुळे तो आम्ही दोघांनी आरामात खाल्ला आणि लिटरली आमचं 700 का 800 रुपये बिल झालं. कारण आम्ही पूर्ण थाळी घेतली नाही, आम्ही तो मासा घेतला आणि नंतर आम्ही राईस, फिश करी आणि भाकऱ्या हे असं वेगवेगळं घेतलं. त्यामुळे 800-900 रुपयामध्ये आमचं जेवण डन झालं होतं आणि इतका सुंदर मासा होता. सो मी तुम्हाला सजेस्ट करीन हेच नाही रेस्टॉरंट, जसं की एक सोडून जो 5th वाला होता तो सोडून तुम्ही कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये गेलात तर त्यांना विचारा की कुठला मासा फ्रेश आहे. तर ते म्हणाले की सगळेच आहेत. तर नो डाऊट, कारण की रत्नागिरी हे कोस्टल एरियाच्या जवळ असल्यामुळे तुम्हाला मासा तिथे फ्रेशच मिळणार. तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये जा. पण काय असं सुरमई आणि असं आपण नेहमीच खात असतो, आपण मुंबईला पण खात असतो. ऍज अ टुरिस्ट तिथे गेल्याच्या नंतर पण आपण तेच खायचं. त्यामुळे खाडीतले मासे पण खूप छान मिळतात. जसं आम्ही आता तिथे जातो तर आम्हाला म्हणजे कोक्यारी आणि दुसरं काय आपण खातो तिथे जाऊन मासे, जसं कोक्यारी म्हणजे हा फटकन मला एक मासा आढळतो. कोक्यारी हा मासा कसा थोडासा येल्लोइश, त्याला आय गेस
टेंट असं मी कदाचित चुकत असेल, पण तिकडचे असे काही खाडीतले मासे किंवा लोकल मासे जे आपल्याला मुंबईत सहसा मिळत नाहीत मिळत किंवा नाही. मिळत असतील तरी आपण फिश मार्केटला जाऊन आपल्याला त्याच्याबद्दल एवढं माहित नसेल. तर ते तुम्ही नक्की तिथे जाऊन ट्राय करा. आणि तुम्ही विचारायचं किंवा स्पेशली तुम्ही मत्स्यमला जाल, तिकडचे स्टाफ खूप स्वीट आहे. ते तुम्हाला स्वतः सजेस्ट करतील, की हा मासा फ्रेश आहे, तर तुम्हाला ट्राय करायला आवडेल, तर तुम्ही तो नक्की ट्राय करा. कारण की आम्ही तेच केलं आणि आमचा एक्झॅक्टली. एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता. आणि मेन तर त्यांचा मसाला, मोस्टली आपण रवा फ्राय वगैरे खातो, तर त्यांनी असा अख्खा मासा छान असा नुसता मसाल्यात फ्राय करून आणला होता, तरीही तो इतका सुंदर लागत होता. कारण की ऑब्व्हियसली तो खूप फ्रेश होता. हो. आणि आम्ही दोघं सी फूड लवर असल्यामुळे म्हणजे असं झालेलं की बस अभी रात बन गई, अभी जाके आराम से सो सकते हैं. म्हणजे आवडतं जेवण मिळाल्याच्या नंतर कसे खुश असतो आम्ही, की यार आवडतं जेवण मिळालंय आणि छान जेवण मिळालंय. तर दिस हॅज टू बी नंबर 1. 1. कारण की तो मासा म्हणजे म्हणजे ते शब्द नाहीत, की तो किती सुंदर होता मासा आणि किती छान लागत होता तो फ्रेश असल्यामुळे. तर असे होते आमचे रत्नागिरीमधले बेस्ट टॉप 5 रेस्टॉरंट जे आम्ही जे पर्सनली फिरलेलो आहोत. म्हणजे तन्वी आणि आणि ओंकार ओंकार. रेकमेंडेड असं मी असं केलं तन्वी. तर तन्वी आणि ओंकार ओंकार. रेकमेंडेड हे रेस्टॉरंट आहे असं तुम्ही समजा आणि डोळे बंद करून जा. काहीच कारण आम्ही रत्नागिरीचे आहोत. हो. आम्ही बोलू शकते मी आता. येस, एक्झॅक्टली. आता मी बोलू शकते आम्ही, कारण की आम्ही हां. खूप गेलोय रत्नागिरीला. मी तर आहेच, आता ओंकार पण रत्नागिरीचाच आहे. तो पण रत्नागिरीचाच आहे. तर आम्ही आता रत्नागिरीचे आहोत, तर तुम्ही डोळे बंद करून इथे जाऊ शकता. आणि जर तुम्ही तिथे गेलात आमचं ऐकून, तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा, की तन्वी आम्ही तुझं ऐकून किंवा तन्वी ओंकार आम्ही तुमचं ऐकून इथे गेलो आणि गेलो होतो. आमचा एक्सपिरियन्स चांगला वाईट जो काही असेल तो प्लीज कमेंटमध्ये कळवा. आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात म्हणून तुमचं खूप 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 धन्यवाद. धन्यवाद. आणि हा व्हिडिओ आज आत्ता बनवत असताना आमचे 200 सबस्क्रायबर झालेत, झाले. तर आम्ही खरंच खूप ग्रेटफुल आहोत. हे 200 काही लोकांना असं वाटेल की एवढा खूप, अरे 200च तर झाल्यात, पण ते आमच्यासाठी आमच्यासाठी खरंच भरपूर मोठी गोष्ट आहे. खूप महत्वाचे आणि आम्ही खरंच खूप ग्रेटफुल आहोत. आम्हाला वाटलं पण नव्हतं की 200 सबस्क्रायबर आमचे होतील. 5-6 महिने लागले. प्रत्येकाची जर्नी ही वेगळी असते. वेगळी काही असते. लोकांचे पटकन होतात सबस्क्रायबर, काही लोकांना वेळ लागतो. तर आम्हाला 5 महिने लागले, पण 5 महिने तो 5 महिने लागले 200 सबस्क्रायबर हे करायला, त्यामुळे आम्ही अजून जास्त ग्रेटफुल आहोत. हो. तर ह्या 200 लोकांची आपली फॅमिली झाली आहे. तर आम्ही तो ग्रॅटिट्यूड व्यक्त करू इच्छितो. आम्ही तुम्हाला लिटरली थँक यू बोलायचं आम्हाला, की तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलंत. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही केला नसेल सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला म्हणून तुमचा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि व्हिडिओला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आणि इथपर्यंत आलात, तर प्लीज सबस्क्राईब पण करून करा. जा. कारण की ते फुकट आहे. तुम्हाला फक्त ते फ्रीमध्ये हे करायचं, पण त्याचा आम्हाला खूप फायदा होणार आहे. अजून नवीन आणि छान व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी. एक्झॅक्टली. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. धन्यवाद. बाय.